पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही नुकताच ईस्टर साजरा केला आणि ईस्टरच्या पूर्वी 40 दिवस आपण उपवास काळ आपण साजरा केला. उपवास काळामध्ये आम्ही सहभागी झालो आणि त्याच्यामध्ये आम्ही क्रूसाची वाट आपण करत होतो. म्हणजे क्रूसाची वाट करण्याचा एक म्हणजे उद्देश म्हणजे येशूला झालेले दुःख आम्ही आठवण करून आम्ही त्याच्यावर मनन चिंतन करून त्या दुःखाविषयी आपण दुःख व्यक्त करणे. येशूला झालेल्या दुःखाविषयी आपण दुःख व्यक्त करणे की येशूने आमच्यासाठी दुःख सहन केले. आणि खरोखर प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशूने आमच्यासाठी दुःख सहन केले, पीडा सहन केली. त्यांनी एक साधारण मरण नव्हतं, एक भयंकर असं मरण, असं कोणाला मरण आलं नाही. आणि असं महान आणि मोठं आणि दुःखदायक असं मरण येशूने जेव्हा सहन केलं, त्याच्यातून त्यांनी भरपूर आम्हाला काय म्हणतात मुक्ती किंवा भरपूर आम्हाला मार्गदर्शन त्याच्यातून मिळते. त्याच्यातून महत्वाची गोष्ट काय आपण पाहतो, येशूने एवढं दुःख सहन केलं याच्या माग फक्त एकच कारण होतं की तो आमच्यावर प्रेम करतो. त्याने आमच्यावर प्रेम केलं, त्या प्रेमापायी त्याने आमच्यासाठी त्याने दुःख सहन केलं. तो दुःख सहन केलं, पीडा सहन केली, तो मरण पावला प्रेमापायी. या मरणाद्वारे त्याने आमच्यावर प्रेम केलं आणि आम्हाला प्रेम करणं शिकवलं. आणि त्यातल्या त्यातच त्यांनी आम्हाला पुष्कळ गोष्टी शिकवल्या. आम्हाला सहन करणं शिकवलं. जेव्हा येशूनं हे सर्व सहन केलं तर त्याची अपेक्षा काय आहे की आम्ही ते सहन करावं. अशा प्रकारे आम्हाला दुःख झालं तरी आम्ही ते सहन करावं. एक प्रेम शिकवलं, सहन करणं शिकवलं आणि आम्हाला त्याग करणं शिकवलं. आणि आम्हाला असं शिकवलं की आमचा विजय विनम्रतेमध्ये, सहनशीलतेमध्ये, क्षमा करण्यामध्ये आणि त्याच्या आज्ञेनुसार चालण्यामध्ये आमची सफलता आहे, आम्हाला विजय मिळते. आणि म्हणून त्याने हे आम्हाला आपल्या जीवावर हे घेऊन आम्हाला शिकवलेलं आहे किंवा आमच्या समोर त्यांनी हे मार्ग आम्हाला दाखवलेला आहे. आणि याच्यामध्ये आम्ही काय पाहतो, महत्वाच्या 7 गोष्टी त्यांनी शेवट क्रूसावर टाकत असताना त्यांनी 7 उद्गार काढले. ते फार महत्वाचे आहे आणि त्या 7 उद्गारातून आम्हाला मार्गदर्शन करत आहे, आम्हाला आज्ञा देत आहे आणि त्याच्यातून आम्हाला शिक्षण देत आहे. तर सर्वात प्रथम आम्ही पाहतो त्यांनी आम्हाला शिकवलं. आम्ही लोक अध्याय 23 वचन 34 मध्ये आम्ही वाचतो, त्यांनी आपल्या मारून टाकणाऱ्या शिपायांना त्यांनी क्षमा केलेली आहे. पित्या परमेश्वराकडे अशी त्यांनी प्रार्थना केली, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करत आहेत त्यांना समजत नाही. म्हणजे त्यांना त्या मारून टाकणाऱ्या शिपायांना त्यांनी क्षमा केली, त्यांच्यासाठी क्षमा मागून दिली आणि पित्या परमेश्वराकडे त्यांच्यासाठी प्रार्थना केली. येशू आम्हाला शिकवतो, जे आमचे वैरी आहेत किंवा आमच्या विरुद्धामध्ये आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे आणि त्यांच्यासाठी आपण त्यांना आपण क्षमा केला पाहिजे. येशूनं हे आम्हाला शिकवून दिलेलं आहे. दुसरं महत्वाचं शिक्षण आम्हाला प्रभू म्हणत आहे, जेव्हा 2 बाजूला 2 चोर होते आणि उजव्या बाजूच्या चोराने म्हटलं, क्षमा मागितलं, त्याने म्हटलं आम्ही पाप केलो आहोत. आणि तेव्हा त्यांनी म्हटलं की गुरुजी, जेव्हा तुम्ही स्वर्गराज्यामध्ये जाल तेव्हा माझी आठवण कर. त्याने पश्चाताप केला आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली स्वर्गात जाण्याची. आणि त्याच वेळेस आम्ही येशूने म्हटलेले शब्द आम्ही वाचतो, लोक अध्याय 23 वचन 43 मध्ये आम्ही वाचतो, प्रभू म्हणत आहे, आजच तू माझ्यासोबत स्वर्गराज्यात असशील. याच्याद्वारे आम्हाला काय शिकवत आहे, आम्हाला
पश्चाताप करणे फार गरजेचं आहे. आणि जो व्यक्ती पश्चाताप करतो तो व्यक्ती देवापासून दूर नाही, त्याला स्वर्गामध्ये जागा मिळते. आम्ही पश्चाताप केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं, योहानाला सांगितलं, मरियेला दाखवून सांगितलं का पहा ही तुझी आई आहे. आम्हाला येशूची आई, जे जगाची आई आहे, देवाने मरियेला येशूची आई बनवलं, आई बनण्याची संधी दिली, तिला निवडलं. आणि जेव्हा येशूची जी आई बनली, येशू फक्त काही व्यक्तिगत कार्य करण्यासाठी नाही आला, येशू ह्या जगाच्या तरणासाठी आला. म्हणजे येशू ह्या जगाच्या संबंधामध्ये आहे, ह्या जागतिक परिवाराचा एक सदस्य आहे. आणि मग येशूची आई मग कोणाची आई होईल? संपूर्ण जगाची आई आहे, संपूर्ण मानवजातीची आई आहे ती. म्हणून योहानाला सांगितलं का पहा ही तुझी आई आहे. प्रियजनो, आम्हाला माता मरियेला आमची आई म्हणून स्वीकार करणे फार गरजेचं आहे. कारण ती कोणाची आई आहे? एक मुक्ती योजनेची आई आहे. फक्त एक व्यक्तीची आई नाही, मुक्ती योजना म्हणजे आम्हाला तारणाकडे नेणारी आई, आम्हाला तारण दाखवणारी आई, आम्हाला स्वर्ग दाखवणारी आई, आम्हाला स्वर्गामध्ये नेण्यासाठी प्रार्थना करणारी, मार्गदर्शन करणारी, आम्हाला सहायता करणारी, आमच्यासाठी स्वतः प्रार्थना करणारी आई आम्हाला लाभली आहे. आणि समोर आम्ही पाहतो चौथा शब्द, आम्ही पाहतो मार्क अध्याय 15 वचन 34 मध्ये आम्हाला पाहायला मिळते, प्रभू येशूला खूप दुःख झालं, एवढं दुःख झालं की त्या दुःखाची काही सीमा नाही. आम्हालाही कळते, त्या लोकांनाही कळलं. आणि येशूमध्ये दोन स्वभाव होते. एक तर दैवी स्वभाव होता, दैवी स्वभावामध्ये तो एकदम आत्म्यामध्ये बडकट होता, परंतु तो एक मानव रित्या एक शरीर होतं त्याला. आणि ह्या शरीराला एवढं दुःख होत होतं, अपार असं दुःख. आणि मग त्याला असं वाटणं एकदम साहजिक झालं की बापा तू माझा त्याग का केलास. त्यांनी गयावया करून परमेश्वराकडे त्यांनी हे उद्गार काढले, हे बापा तू माझा त्याग का केलास. प्रियजनो, हे साहजिकच आहे. आम्ही अति दुःखामध्ये आहोत तेव्हा आम्हाला अशा प्रकारची भावना येतात. आम्हाला येशू याच्याद्वारे काय शिकवत आहे की आम्ही परमेश्वरावर निर्भर राहावं. परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली का? जरूर ऐकली, मान्य नाही केली, परंतु ऐकली. ऐकून घेतो देव. आमची प्रार्थना सुद्धा देव ऐकणार. आम्ही पीडेमध्ये असताना, दुःखामध्ये असताना आमची प्रार्थना जरूर देव ऐकणार. आणि देव ऐकून जे योग्य आहे तेच करणार. आणि त्या योग्यतेमध्ये काय आहे? आमची भलाई आहे. आमची भलाईच करणार, आम्हाला नष्ट नाही होऊ देणार, भलाईच करणार. येशूला विजयी करायचं होतं. जर त्यावेळेस देवाने समजा अरे बापरे आता तू माझा पुत्र आहेस ना, अति दुःख झालं ना तुला, ठीक आहे क्रुसावरून खाली उतर असं म्हटलं तर त्याला विजयी मिळाला नसता, पुनरुत्थित झाला नसता. आम्हाला सुद्धा प्रभू येशू पिता परमेश्वर विजयी बनवू इच्छितो, विजयी. म्हणून आम्हाला काही दुःख देतो, आम्हाला सहन करण्याला लावतो आणि आम्हाला अशा अनुभवातून जाण्यासाठी आम्हाला संधी देतो. आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो, चौथी गोष्ट आम्ही पाहतो, येशूने म्हटलं मला तहान लागली. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 19-28, मला तहान लागली. खरोखर त्याला शारीरिक तहान तर लागलीच, परंतु त्याची तहान कोणती होती? त्याची तहान ही होती की सर्वजण देवाला ओळखावे, सर्वांनी देवावर प्रेम करावे, सर्वजण हे जगातील सर्व लोक देवाच्या जवळ यावे, ही तहान होती. म्हणून त्यानं म्हटलं मला तहान लागली आहे. त्याची
देवाची इच्छा पूर्ण करण्याची तहान, उत्कंठा, हे मुक्ती, सर्व मानव जातीला मुक्ती देण्याची त्याला तहान लागली होती. आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, लूक अध्याय 19:30 मध्ये आम्ही पाहतो, त्याच्यामध्ये काय म्हणत आहे, पूर्ण झाले आहे. पूर्ण झाले. काय पूर्ण झाले आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो? त्याच्यामध्ये पूर्ण झाले म्हणजे काय आहे की येशू ख्रिस्त या जगामध्ये आला कशासाठी, तो उद्देश पूर्ण झालेला आहे असं त्याने म्हटलं की याच्याद्वारे, येशूद्वारे पूर्ण झाला. कोणता उद्देश? कोणत्या उद्देशासाठी आला? येशू आमच्या पापाच्या खंडणीसाठी आला. आमचे पाप एवढे वाढले, देवाच्या विरुद्धामध्ये आम्ही पाप केलो आणि त्या पापाची खंडणी दुसरा कोणी करू शकत नव्हता. आमची किंमत फेड करण्यासाठी दुसरा कोणी येऊ शकत नव्हता. तर देवाचा पुत्र स्वतः येऊन त्यांनी काय केलेलं आहे, आमची किंमत चुकवली. त्यांनी पूर्ण झालं, कर्ज फेड झाला. आमच्या जे काही आम्हाला कलंक लागला होता तो पूर्ण नष्ट झाला. म्हणून त्याने म्हटलं आहे पूर्ण झाले. आणि त्याच्यानंतर शेवटचा शब्द आम्ही पाहतो प्रिय बंधू आणि भगिनी, अतीव दुःखात असताना, पीडा सहन करत असताना आता दुसरं काही उरलं नाही. तेव्हा आपण लूक अध्याय 25:46 मध्ये आम्ही वाचतो, येशूने शेवट पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काय म्हटलं, हे बापा, माझा आत्मा तुझ्या हाती मी सोपवितो. प्रियजनो, आम्ही पाहतो गेत्सेमनी बागेमध्ये येशूनं पित्या परमेश्वराकडे प्रार्थना केली, हे बापा, जर शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर जाऊ दे. आणि हे दुःख सहन करत असताना सुद्धा येशूने काय म्हटलं, हे बापा, तू माझा त्याग का केलास? असं म्हटल्यानंतरही, त्यांनी त्याग केला असं त्याला वाटल्यानंतरही त्यांनी काय केलं, आपला आत्मा पित्याच्या हातामध्ये समर्पण केला. शेवटी आपला कोण आहे? तो पिता. आम्हाला सुद्धा हे समजलं पाहिजे की किती दुःख आहे, संकट आहे. आम्हाला कधी कधी दुःखातून बाहेर निघणं कठीण होते, बिमारीतून बाहेर निघणं कठीण होते. तरी परंतु अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? आपण असं म्हटलं काय, देवा, काही असो, तू बरा केला तरी नाही केला तरी, तू मला मदत केला तरी नाही केला तरी, मी माझे सर्वस्व तुझ्या हातामध्ये सोपवून देतो, तुझ्या हाती सोपवतो. हे आहे आमचं समर्पण केलं पाहिजे आणि त्याच्यावर परमेश्वर कार्य करतो. पुष्कळ लोकांना असं वाटते, देवानं मी एवढी प्रार्थना केली तरी माझी प्रार्थना ऐकली नाही, मी एवढा प्रार्थना केली तरी मला देवाने काही दिले नाही, मग मी आता कशाला प्रार्थना करू? अशा प्रकारची काही लोकांची भावना आहे. कारण परमेश्वर आमचा बाप आहे आणि तिथंच जाणे आहे आणि तेच करणे आहे. आम्ही मरण पावलो तरी, आम्ही हारलो तरी, काही झालं तरी आम्हाला देवाकडेच जाणे आहे. म्हणून आपण प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण असं विचार केला पाहिजे की आमच्या हाती दुसरं काही नाही, तर देवाच्या हाती सर्व काही आहे. म्हणून त्याला समर्पित करणे आणि त्याला समर्पण करून आपला आत्मा त्याच्या हातामध्ये समर्पण करणे, हे येशूने आम्हाला शिकवलेलं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या जीवनामध्ये भरपूर दुःख आहे, संकट आहे, अडचण आहे, परंतु सर्व काही निभवणारा देव आहे. आपण येशूने आम्हाला हे आपल्या मरणाद्वारे, दुःखाद्वारे शिकवलेलं आहे. आपण स्वीकार करूया आणि त्यानुसार आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करूया.